नमस्कार. मी टेक्सावी अमृता. टेक्नो ट्यूजडेच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. गेल्या भागामध्ये आपण कॅनव्हा शीट्सचे फीचर्स बघितले. कॅनव्हा शीट्स कशा बनवायच्या ते बघितले. तो भाग जर तुम्ही बघितला नसेल तर मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. तो भाग तुम्ही नक्की बघा. त्यामध्येच आज आपण असं एक नवीन फीचर बघणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला एका टेम्पलेटपासून अनेक पोस्टर्स बनवता येतील. जेव्हा आपण कंटेंट क्रिएट करतो किंवा कधी-कधी अशी सिच्युएशन येते, की एकसारख्या डिझाईन्समध्ये आपल्याला वेगवेगळे पोस्टर्स क्रिएट करावे लागतात. जसं की आपल्याला कोणाला इन्व्हिटेशन्स पाठवायचे आहेत. एखादे इव्हेंट असेल, इव्हेंटचे इन्व्हिटेशन्स पाठवायचे आहेत. तर ते पर्सनलाइज्ड इन्व्हिटेशन्स पाठवावे लागतात. तर त्यावेळेला आपल्याला एकाच डिझाईनमध्ये वेगवेगळे पोस्टर्स बनवावे लागतात. त्याचबरोबर आपण जे सोशल मीडियावरती पोस्टर्स बनवतो, तर त्यामध्ये देखील आपला जर फॉर्मॅट सेम असेल, पण आपल्याला 1 महिन्याचा कंटेंट तयार करून ठेवायचा आहे. काही कोट्स आहेत, त्याचे तुम्हाला डिझाईन्स तयार करून ठेवायचे आहेत. तर अशा वेळी आपण एका टेम्पलेटपासून अनेक पोस्टर्स कसे बनवायचे, हे आज आपण इथे बघणार आहोत. तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला नक्कीच यातून भरपूर इन्साईट मिळतील आणि हे फीचर तुमचा वेळ वाचवेल आणि त्याचबरोबर इम्पॅक्ट क्रिएट करण्यासाठी तुम्हाला नक्कीच याची मदत होईल. सो आता आपण वेळ न घालवता कॅनव्हावरती जाऊयात आणि कॅनव्हाचं हे जे बल्क क्रिएट फीचर आहे ते आपण बघूयात. आता मी कॅनव्हाच्या डॅशबोर्डवरती आलेले आहे. क्रोममध्ये canva.com करून तुम्ही कॅनव्हाचा डॅशबोर्ड ओपन करा. त्याच्यामध्ये शीट्स हा एक ऑप्शन आहे. याच्यावरती क्लिक करा आणि आपल्याला एक नवीन शीट आपण तयार इथे करू शकतो. तर इथे माझ्याकडे ऑलरेडी कंटेंट आहे. त्यामुळे मी ही शीट वापरते आणि याच्यावरून कसे आपण डिझाईन्स बनवायचे ते आपण बघूया. ठीक आहे. तर हे जो कंटेंट आहे माझा, तो आहे पॉडकास्टसाठीचा. आपण पॉडकास्टसाठीचे जे पोस्टर्स बनवतो, तर ते पोस्टर्स एका पोस्टरपासून मी अनेक पॉडकास्टचे कशी कंटेंट तयार करू शकते, इमेजेस तयार करू शकते, ते आज मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. तर पॉडकास्टसाठी जे आपल्याला लागतं, पॉडकास्टचे टॉपिक लागतो, गेस्ट लागतात आणि कोणत्या डेटला तो पॉडकास्ट आहे, ही इन्फॉर्मेशन आपल्याला लागते. आणि त्या गेस्टचे जे फोटोज आहेत, ते पण आपल्याला इथे पाहिजे आहेत. त्यामुळे मी इथे असा टेबल तयार करून घेतलेला आहे कॅनव्हा शीट्समध्ये. तर याच्यामध्ये आपण इमेजेस पण ॲड करून घेऊयात. मी आता तुम्हाला दाखवायसाठी अशाच रँडम इमेजेस घेते. तर इथून फक्त ती इमेज तुम्हाला इथे अपलोड करायची आहे आणि तिथून फक्त ड्रॅग करून या सेलवरती आणून ड्रॉप करायची. तर ती त्या सेलमध्ये फिट होणार आहे. हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे तुम्हाला हे करते. तर अशा प्रकारे तुम्ही त्या इमेजेस या सगळ्या इथे गेस्टच्या इमेजेस याच्यामध्ये ॲड करून घ्या. तर अशा प्रकारे ही आपल्याकडे शीट आहे. तर आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायला लागेल, ह्या सगळ्या इमेजेस आहेत त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायला लागेल. तर आपण हे सिलेक्ट करूयात आणि इथे बीजी रिमूव्हर आहे. तर इथे तुम्हाला बल्क बॅकग्राऊंड रिमूव्हरचा हा नवीन फीचर आहे. तो तुम्हाला अनुभवायला मिळेल. इथे तुम्ही ॲट अ टाइम ह्या सगळ्या इमेजेस एका वेळी सिलेक्ट करून त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता आणि हे कॅनव्हाचं प्रो फीचर आहे. कॅनव्हा प्रोमध्ये हे फीचर तुम्हाला भेटणार आहे. सो इथे मी हे इमेजेस सगळ्या सिलेक्ट केलेत आणि बीजी रिमूव्हरती क्लिक करते. बीजी रिमूव्हर. तर हे सगळ्या इमेजेसचं बॅकग्राऊंड क्लिअर झालेलं आहे, हे इथं तुम्हाला दिसत असेल. ओके. तर अशा प्रकारे मी सगळ्यात आधी ह्या इमेजेसचं बॅकग्राऊंड क्लिअर करून घेतलेलं आहे. आता आपल्याला या सगळ्यासाठी पोस्टर्स बनवायचे आहेत एका वेळी. तर त्यासाठी मी ॲक्शन्सवरती क्लिक करते आणि इथे एक बल्क क्रिएट हा ऑप्शन आहे. तर या बल्क क्रिएटवरती क्लिक करते. आता इथे आपल्याला हा सेल्स सिलेक्ट करावे लागतील, की कुठून कुठेपर्यंत कंटेंट आहे तुमचा. तो पूर्ण कंटेंट इथे सिलेक्ट करून घ्या. इथे सिलेक्टेड डेटा रेंज इथे दाखवले बघा A1 टू D7. तर हा पूर्ण तुम्ही सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करा आणि कोणतं टेम्पलेट तुम्हाला पाहिजे ते टेम्पलेट तुम्ही सिलेक्ट करा. तर आता मला हे पॉडकास्टचं हे टेम्पलेट वापरायचं आहे. तर इथे मी पॉडकास्टचं हे टेम्पलेट सिलेक्ट केलेलं आहे. ठीक आहे. आणि हे पॉडकास्टचं टेम्पलेट सिलेक्ट केल्यानंतर तर यामधला आपला जो गेस्ट आहेत, ते गेस्ट फक्त आपले चेंज होणार आहेत. त्यांचं नाव चेंज होणार आहे. हा टॉपिक चेंज होणार आहे आणि डेट चेंज होणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे इमेज इथे सिलेक्ट करायची आहे. तर ही इमेजचा बॉक्स आहे, हा सिलेक्ट करा. कनेक्ट डेटावरती क्लिक करा आणि इथे गेस्ट इमेज सिलेक्ट करा. हा आपला टेबलमधला डेटा आहे. तर तो टेबलमधला डेटा इथे कनेक्ट झालेला आहे. त्याचबरोबर हे जे नाव आहे ते पण आपल्याला चेंज हवं आहे.
तर त्यासाठी हा टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करा, कनेक्ट डेटावरती जा आणि गेस्ट नेम सिलेक्ट करा. त्याच्यानंतर हे पॉडकास्टचं आपलं टायटल आहे, त्याच्यावरती क्लिक करा, कनेक्ट डेटा क्लिक करा आणि तुमचा जो टॉपिक आहे तो सिलेक्ट करा. तर अशा प्रकारे इथे कनेक्ट झालेलं तुम्हाला दिसेल आणि ते लक्षात येईल बघा. इथे कनेक्ट जे झालेलं आहे त्याचा कलर चेंज झालेला आहे. हा डेट अजून कनेक्ट झालेला नाही, तो अजून ग्रे दाखवतो आपल्याला. तर आपल्याला ही डेट देखील सिलेक्ट करायची. इथं डेट सिलेक्ट करते, कनेक्ट डेटा करते आणि डेट ऑप्शन सिलेक्ट करते. तर अशा प्रकारे आपल्याला कोणत्या ठिकाणी काय प्लेस करायचंय ते हे केलेलं आहे. तर हा एकच पोस्टर आहे माझा. तर एका पोस्टर पासून आपल्याला अनेक पोस्टर्स तयार करायचे. तर इथे 6 डिझाईन्स आहेत. तर हे 6 डिझाईन तुम्ही वेगवेगळे पण क्रिएट करू शकता किंवा एकाच फाईलमध्ये, सेम फाईलमध्ये पण ते ठेवू शकता. जर ते सेम फाईलमध्ये ठेवलं तर आपल्याला हँडल करायला इझी जातं. पण ते 6 नवीन पोस्टर्स म्हटलं तर प्रत्येकाची फाईल वेगवेगळी तयार होते. तर त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, एकाच फाईलमध्ये घ्यायचं असेल तर इथे ॲडव्हान्स ऑप्शनमध्ये जा आणि इथे 6 इंडिव्हिज्युअल डिझाईन्सच्या ऐवजी मल्टिपल पेजेस इन वन डिझाईन हा ऑप्शन सिलेक्ट करा. आणि इथे तुम्ही मग तुमचा कोणता प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही पॉडकास्टचा जर फोल्डर बनवला असेल तर तो फोल्डर इथे सिलेक्ट करून घेऊ शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर क्रिएट डिझाईनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे बघा इथे आपल्याला हे सगळ्या डिझाईन्स क्रिएट झालेल्या आहेत आणि इथे व्ह्यू इन फोल्डर केलं तर तुम्हाला ते डिझाईन्स बघायला मिळतील. बल्क पॉडकास्ट वन. तर हे जे आहे, तर बघा ही जे आपण इमेजेस टाकलेले आहेत त्याचं नाव टाकलेलं ते इथं आलेलं आहे. तर आता इथे आपल्याला थोडंसं हा साईज ॲडजस्ट करून घ्यायचा आहे, तर तुम्ही थोडंसं इथे ॲडजस्टमेंट करू शकता. इथे बघा एकाच फाईलमध्ये सगळ्या 6 इमेजेस तयार झालेल्या आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला जर हे थोडंफार कमी जास्त करून घ्यायचं आहे, फोटो ॲडजस्ट करायचा आहे, जे काही ॲडजस्टमेंट आहे ती तुम्ही इथून करून घेऊ शकता तुम्ही. अशा प्रकारे थोडंसं त्याला काही जे ॲडजस्टमेंट लागतं ती ॲडजस्टमेंट तुम्ही इथून करून घेऊ शकता किंवा हे टायटल आहे ते वरती खाली झालेलं आहे. तर हे सगळे ऑप्शन्स तुम्ही चेक करून करू शकता. ठीक आहे. असंच हे सगळ्याच डिझाईन्स बघा तुम्ही अशा तयार झालेल्या आहेत. तर जिथं आता इथे बघा, इथे टायटल हा मोठा आहे, टायटल मोठा आहे त्यामुळे ते पोस्टरच्या बाहेर जाते. तर हे तुम्हाला थोडंसं चेक करून घ्यावं लागेल. जिथं तुम्हाला जे बसते तर त्याप्रमाणे तुम्हाला ॲडजस्ट करून हे अशा प्रकारे आपल्याला हे घ्यावं लागेल. तर अशा प्रकारे आपण हा एका पोस्टरपासून आपला जो एकच कॅनव्हाचा पोस्टर होता, त्या एका पोस्टरपासून हा जो एक पोस्टर होता, या पोस्टरपासून आपण एका वेळी काही मिनिटातच 6 इमेजेस 6 पोस्टर्स इथे बनवलेले आहेत. हे बघा, हे 6 पोस्टर्स आपण बनवलेले आहेत. तेच जर आपण वेगवेगळे पण बनवायचे असतील तरी ते तुम्ही तसे पण तुम्ही करू शकता. तर त्यासाठी देखील मी इथे तुम्हाला दाखवते. पुन्हा एकदा मी हा ऑप्शन डिलीट करते. आता हे तुम्ही एका फाईलमध्ये बघितलेलं आहे, त्यामुळे हा मी तुम्हाला पुन्हा एकदा करून दाखवते की वेगवेगळे पोस्टर्स कसे होतात ते. हा कॉलम डिलीट करते. हे देखील मी डिलीट करते. ठीक आहे. तर इथे मी पुन्हा एकदा याला सिलेक्ट करते. ॲक्शन्समध्ये जाते. बल्क क्रिएट. आपल्याला जो काही डेटा आहे तो सिलेक्ट करायचा आहे, पूर्ण डेटा. कंटिन्यू. पोस्टर सिलेक्ट करा. जो डेटा आहे तो डेटा आपल्याला इथं कनेक्ट डेटावरती क्लिक करून सिलेक्ट करायचा आहे. गेस्ट नेम, त्यानंतर टायटल येते आपलं, कनेक्ट डेटा, टॉपिक, डेट, कनेक्ट डेटा आणि डेट. हे सगळे सिलेक्ट करून घेतले. ॲडव्हान्स्ड ऑप्शनमध्ये गेले आणि 6 इंडिव्हिज्युअल डिझाईन्स हे सिलेक्ट केलं. ठीक आहे. आणि इथे आपण ह्याचं नाव तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जे नाव हवंय ते इथेच याच्यातून पिक करून घेऊ शकता. वेगवेगळे ठेवायचं आहे की तेच ठेवायचं आहे त्याप्रमाणे. जो फोल्डर आहे तो पण इथे आपण सिलेक्ट करून घेऊ शकतो. तो मी युअर प्रोजेक्ट्सच ठेवलेला आहे आणि क्रिएट 6 न्यू डिझाईन्स केलेले आहेत. इंडिव्हिज्युअल डिझाईन तयार होणार आहेत. आता इथे मी क्रिएटवरती क्लिक केलं तर इथे बघा हे लिंक आहेत ना, इथे ऑटोमॅटिक लिंक ॲड झालेले आहेत आणि हे व्ह्यू इन फोल्डर केलं तर तुम्ही त्या फोल्डरमध्ये त्याला ओपन करून बघू शकता. आता इथे बघा या फोल्डरमध्ये बघा हे सगळे वेगवेगळे फाईल्स तयार झालेले आहेत माझे.
तर मला एक एक करून फाईल ती ओपन करून बघावी लागते. आता इथे बघा, इथे फक्त ही एकच फाईल तयार झालेली आहे. दुसरी फाईल बघायची असेल तर मला पुन्हा तिथे जावं लागतं आणि ही दुसरी फाईल चेक करावी लागते. तर इथे हे इंडिव्हिज्युअल केल्यामुळे हे अशा वेगवेगळ्या फाईल्स आपल्याकडे तयार झालेल्या आहेत. ओके. तर हा फरक पडतो. जर एकाच प्रोजेक्टमध्ये केलं तर ते एका ठिकाणी राहतं आणि जर इंडिव्हिज्युअल केलं तर ते वेगवेगळे होतात. आणि त्याचबरोबर इथे आपल्याला हे लिंक पण दिसतात. ह्या लिंकवरती क्लिक केलं तर डायरेक्टली आपण त्या इमेजवरती जाऊन तिथे आपल्याला काय जे चेंजेस पाहिजे ते करू शकतो. इथे शेअर बटनवरती क्लिक करून आपण ते ॲज अ PNG डाउनलोड देखील करू शकतो. तर अशा प्रकारे हे आपण पोस्टर्स तयार करू शकतो. तर हे जे पोस्टर्स आहेत तर आपल्या कमी वेळामध्ये एका टेम्पलेटपासून आपण हे सगळे पोस्टर्स तयार करू शकतो. येस. तर आपल्याला कधी-कधी बघा इन्व्हिटेशन्स पाठवावे लागतात किंवा सर्टिफिकेट्स तयार करावे लागतात. तर खूप सारे स्टुडंट्स असतील तर खूप सारे सर्टिफिकेट्स तयार करावे लागतात. तर त्यावेळेला तुम्हाला त्या सर्टिफिकेटवरती फक्त नेम चेंज करायचा असेल, तर तो नेमचा टेक्स्ट बॉक्स आहे तेवढा सिलेक्ट करायचा, कनेक्ट डेटा करायचा आणि तो तुम्ही तिथं तुमच्या शीटमधून तुम्ही त्याला कनेक्ट करू शकता, डेटा कनेक्ट करून. अशा प्रकारे तुम्ही ते बल्कमध्ये क्रिएट करू शकता. तर असे अनेक उपयोग आहेत बल्क क्रिएटचे, तर तुम्ही नक्की करून बघा आणि आजचा हा फीचर तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंटमध्ये सांगा. पुढच्या भागात असंच नवीन फीचर घेऊन पुन्हा भेटूयात. थँक यू.